नमस्कार, आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज नगर परिषदेसमोर पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनसेचे महबूबजी सय्यद यांनी गेले 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि त्यांच्या उपोषणाला दिवसेंदिवस अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, संस्था असतील किंवा विविध पदाधिकारी असेल किंवा महिला कर्मचारी असतील किंवा कामगार असतील यांचा आज पाठिंबा त्यांना मिळताना दिसतोय. आणि गेले 3 दिवसापासून या ठिकाणी या आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना पाहते आणि या ठिकाणी आज अशाच या वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. राधापुरे मॅडम तर म्हणले हां काय 2-3 दिवस घरी असले की म्हणतात दवाखान्याची सर्टिफिकेट आणून द्या. तेव्हा तुम्ही कामाला या. मग कामावून तुम्हाला सर्व घरी पाठवून देतात. यायचं नाही कामाला, सर्टिफिकेट आणा, नगराध्यक्ष बाईचे सही आणा, असं चालतं. मग आता याला पर्याय काय? आता तुम्ही या ठिकाणी तर आंदोलनात सहभागी झाल्यानंतर तर आणखीन तुम्हाला त्रास होणार आहे. ते होणार आहे, पण मग याला पर्याय काय? हां याच्यासाठी काय तुम्ही ठरवलंय का? आता तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, आता तुमचे मीडियामधून फोटो व्हायरल होणार आहेत, व्हिडिओ व्हायरल होणार आहेत, मग तुम्हाला आणखीन त्रास होईल असं वाटतंय? त्रास होईल? घरी बसवतील. नव्या बाया भरेल आम्ही. बर बायाले आमच्याकडं बर. असं चालतं. आता PFच्या विषयी विचारलं होतं, तुमचा PF कट होऊन जात नाही म्हणतात, बरोबर आहे का? किती वर्ष झालं तुम्हाला? ताई किती वर्ष झालं तुम्हाला नगरपालिकेत काम करताना? किती वर्ष झाले? आता नवीन आहेत तुम्ही, जवळजवळ 35 वर्ष काम केलंय म्हणताय, बरोबर? मग तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे का नाही? आपल्याला ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे पगार मिळत नाही आज, आणि तुम्ही तुमच्या मागण्यासाठी कुणाला पाठिंबा द्यायला या ठिकाणी आल्या तर तुम्हाला कामावून काढण्याची धमकी मिळणार आहे किंवा त्या भीतीने तुम्ही आज या ठिकाणी वावरताय का? मग घरी जा म्हणतायत. काम करण्याची क्षमता असून दे की तुम्हाला घरी पाठवण्याची धमकी देत आहेत. एवढ्या महिला आहेत, मी काम करते का नाही एवढ्या महिलांना विचारा. मी जुनी बाई, हे काम म्हणजे माझ्या हातात आता काहीच नाही अजून सध्याला. तरी मला वाटतं आता मी ह्या वयात कोणतं काम करणार? दोन भांड्यावाल्या तर नाही जमायचं. मग मी घरी गेलो, मी काय करू? म्हणून मी आपली गप्प बसते शांत. PFचा मेसेज येतच नाही आणि टायमावर पगार होत नाही. 3रा महिना चालू आहे, पगार होत. 4था महिना चालू आहे, पगार होत नाही आम्हाला. म्हणजे मी 35 वर्ष काम करते, 35वं वर्ष मला चालू आहे. मग माझ्या ठेक्यामध्ये कामं करणाऱ्या बाया आज पेन्शनली 4-4 वर्ष खात्यात. माझं का नाही काम झालं? नगरपालिकेने का नाही केलं? 35 वर्षात मी 1-2 महिने सुद्धा घरी राहिले नाही. काय अडचणी आल्या तर घरी राहिले. मग माझा नगरपालिकेने का नाही विचार केला? आता मी म्हातारी झाले, आता मला काम होत नाही. मग आता इथं पुढलं यांची 35 वर्ष मी सेवा केली, मला इथून पुढं काय मोबदला आहे सांगा आता साहेब तुम्ही. माझी एवढीच विनंती, माझं काहीतरी निर्णय करावा. आज या उपोषणाला, या आंदोलनाला सहभागी होण्यासाठी तुम्ही इथं आलाय. आज तुमची नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करताय. काय मुद्दा आहे तुमचा या ठिकाणी नेमका? पगार वाढवा आणि महिन्याला पगार, टायमावर पगार व्हावा आमचा. पगार वाढ हो म्हणजे नेमके शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला पैसे मिळत नाही का? पगार मिळत नाही का? नाही भेटत. किमान शावची ते 2 दिवस झालं मला घरी पाठवतात, काल पण आज पण. मुलगा इथं बसलाय म्हणून. अच्छा, म्हणजे तुमचा मुलगा उपोषणाला इथं बसलाय, आंदोलनामध्ये सहभागी झालाय हा, म्हणून तुम्हाला कामावून घरी पाठवतात. हा. हा अन्याय होतोय तुमच्यावर. मग आता काय आंदोलनाची जी पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथं आले, तुमच्यावर झालेल्या अन्यायासाठी तुम्ही इथं आले, असं जर आंदोलन बी करायचं नाही म्हणलं तर मग तुमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे का? तरी मी 2 घरची कामं करते घरगुती. नातीचं लग्न झालंय, आता आम्हाला ड्रीन झालेलं आहे. 4:30ला कामाला येते. आम्ही नवरा बायको झाडतो. 2 बायांच्या हद्दे मला एकटीला, सगळ्या बायांनाच आहे कसं आहे. मग आता आडी अडचण असली काय असलं उचल द्यायला पाहिजे. 2-2 महिने जरी पगार राखडली, 3-3 महिने पण उचल दिलं पाहिजे ना. दुखण्या भाण्याला काय व्हायना, त्यांनी असं सहकार्य केलं पाहिजे ना आम्हाला. पगार वाढवत नाहीत, काय नाही. वर्ष झालं पगार वाढवतात, पगारच नाही वाढवले. हा करू 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 अजून नाही.
मग आता काय करायचं, काय इथं थांबले मग आता? पगार वाढण्यासाठीच ना, पगार करावा लवकर. कोणी जबाबदारी घेते का? कोण घेते घेते का? जबाबदारी? आमची कुणी जबाबदारी घेते? मग आता घर चालतंय कसं? चालत आहे तर करतोय काही उचणं पासणं घेऊ काढतोय. त्यांचे प्रश्न जे आहेत तर किमान वेतन आणि या ठिकाणी ज्या ज्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना पगार अपेक्षित आहे तो न मिळता या ठिकाणी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. वेळ प्रसंगी त्यांना घरी पाठवण्याची धमकी दिली जात आहेत आणि आज त्या भीतीच्या वातावरणाखाली आहेत. तर जर आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्या बातमीमध्ये किंवा या प्रसारमाध्यमामध्ये दिसलो तर होऊ शकतं आमचा आज एक तर वेळेवर पगार मिळत नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला या आंदोलनामुळं कदाचित आम्हाला कामावून काढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आमची उपासमार होईल, आमच्यावर अन्याय होईल ह्या भीतीच्या सावटाखाली आज या महिला या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आपण या का महिलेची आज या ठिकाणी बातचीत करत असताना या महिलेने आपलं कर्तव्य पार पाडत असताना समाजामध्ये आपण किती जागरूक आहोत याचं प्रत्यय आणून देणारं एक एक्झाम्पल, एक उदाहरण या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की या 2 महिन्यापूर्वी शिरूरच्या एका ठिकाणी आग लागली आणि ती वाचवण्यासाठी अथक प्रयत्न त्यांनी केले. हा घटनाक्रम आपण त्यांच्याच तोंडून आता आपण ऐकलेला आहे. शिवशाहीसाठी मी फैजल पठाण, शिरूर, पुणे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.